नमस्कार मित्रांनो, ऑलिव्हिया आयुर्वेदामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपला आजचा महत्त्वाचा विषय आहे शरीरातील युरिक ॲसिड अति प्रमाणात वाढणे, त्यामुळे होणारे त्रास आणि त्यावरील उपाय. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की युरिक ॲसिड म्हणजे काय. आपल्या शरीरामध्ये निसर्गतच प्युरिन नावाचे प्रोटीन असते. शरीर स्वतः ते तयार करत असते. त्याचप्रमाणे आपल्या जेवणातूनही काही भाज्या आणि काही नॉनव्हेज पदार्थ आहेत त्याच्यातून प्युरिन आपल्या शरीरामध्ये जात असते. प्युरिनचे आपल्या शरीरामध्ये खूपच महत्त्वाचे काम असते. शरीरातील चयापचय किंवा मेटाबॉलिझम क्रियेमध्ये प्युरिनचे ब्रेकडाऊन होऊन युरिक ॲसिड नावाचे वेस्ट प्रोडक्ट सतत तयार होत असते, जे नेहमी किडनीद्वारे फिल्टर होऊन लघवीद्वारे बाहेर जात असते. बऱ्याचदा प्युरिनचे प्रमाण अति झाल्याने व शरीरातील काही आजारांमुळे व मेटाबॉलिझममध्ये बिघाड झाल्यामुळे युरिक ॲसिड हे वेस्ट प्रोडक्ट खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते, जे किडनीद्वारे पूर्णपणे बाहेर फेकले जात नाही. अशा वेळी ते रक्तामध्ये वाढून हायपरयुरेसिमिया झाला आहे असे संबोधले जाते. रक्तातील युरिक ॲसिड वाढल्याने त्याचे काही क्रिस्टल तयार होऊन ते आपल्या सांध्यांमध्ये साचल्याने त्यामुळे सांधेदुखी, मुख्यतः गुडघेदुखी, हातापायांची बोटे यांमध्ये दुखणं जाणवते. बरं, गाऊट नावाचा आजार म्हटले जाते. त्या ठिकाणी सुजही येऊ शकते. चालताना, उठताना, बसताना त्रास जाणवतो. त्याचप्रमाणे किडनी स्टोनसुद्धा तयार होण्याचा धोका संभवतो. जॉईंट्स जास्त सेन्सिटिव्ह होतात, त्यामुळे त्या आपल्याने गरमपणा जाणवतो. त्याचप्रमाणे उठते वेळी सकाळी सांध्यांमध्ये स्टिफनेस जाणवू शकतो. आळसपणा, थकवा, अंग गळून गेल्यासारखी लक्षणं सुद्धा दिसू शकतात. हे बघा, युरिक ॲसिड हे एक वेस्ट प्रोडक्ट असल्याने रक्तातील त्याचे प्रमाण अधिक झाल्यावर शरीरातील प्रत्येक भागावरती त्यांचे इफेक्ट्स वयापरत्वे बघावयास मिळतात. आता थोडा उपायांचा विचार करूया. सर्वात आधी शरीरामध्ये जेवणातून प्युरिन युक्त पदार्थ कमी प्रमाणात जाऊ देणे हे बघावे. यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्युरिन नावाचे प्रोटीन आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचे योगदान असते. त्यामुळे जे पदार्थ मी सांगत आहे ते पूर्ण बंद करू नये, फक्त त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी करावे. मुख्यतः नॉनव्हेजमध्ये काही सी फूड्सचे प्रकार आहेत ते थोडे कमी केले पाहिजे. त्याचप्रमाणे रेड मीट आहे, म्हणजे प्राण्यांचे लिव्हर, मांस, लिव्हर आणि किडनी हे जे अवयव यूज केले जातात खाण्यासाठी ते कमी प्रमाणामध्ये केले. पालक आहे, फ्लॉवर आहे, काही प्रकारच्या डाळी आहेत या प्रकारे. त्याप्रमाणे मशरूम आहेत, हे पदार्थ कमी खावे. दुसरी गोष्ट म्हणजे अल्कोहोलचे काही प्रकार, जसं बिअरसारखे प्रकार आहेत ते पूर्णपणे बंद करावे. त्या असे पदार्थ की ज्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये शुगर आणि फ्रुक्टोज असते, म्हणजे कोल्ड्रिंकसारखे पदार्थ, त्याचप्रमाणे प्रोसेस स्नॅक्स म्हणजे चिप्स वगैरे हे कमी प्रमाणात खावे किंवा खाऊच नाही. परंतु शरीरातही प्युरिन नॅचरली तयार होत असते. अशा वेळी शरीराचे मेटाबॉलिझम व्यवस्थित राहण्यासाठी रेग्युलर सिंपल व्यायाम करणे जास्त महत्त्वाचे आहे आणि चांगली झोपही घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. स्ट्रेसफुल मेंटल आणि फिजिकल वर्क जास्त वेळ करू नये. हे बघा, डायबिटीस सारख्या सिस्टेमिक आजारांमध्ये शरीराचे मेटाबॉलिझम डिस्टर्ब होऊन युरिक ॲसिडचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे काही मोठे आजार असतील तर त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करून घ्यावेत. काही सिस्टेमिक आजार जसे डायबिटीज, किडनी फेल्युअर, हृदयाचे काही आजार असतात, हायपरटेन्शन असतं, काही प्रकारचे कॅन्सर असतात, त्याच्यामुळे सुद्धा युरिक ॲसिड वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. बऱ्याच वेळा युरिक ॲसिडचे प्रमाण कंट्रोल राहण्यासाठी औषधी चालू ठेवावी लागतात. फिजिशियनच्या सल्ल्यानुसार ते औषधीसुद्धा काहींना घेणे गरजेचे असते. नियंत्रित आहार, निरोगी राहण्यासाठी थोडा व्यायाम, नेहमी हसत खेळत राहणे, गरज असल्यास औषधी घेणे या उपायाने युरिक ॲसिड नक्कीच कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. त्यामुळे आजपासून तुम्हीही याचा जास्त भाव करून घेऊ नका आणि त्वरित उपचार करून घ्या. आज एवढेच. पुन्हा एकदा एका महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही येणार आणि तुमच्या मनात आजाराविषयी असलेले थोडे अज्ञान दूर करायचा आम्ही प्रयत्न करणार. अशाच आमची माहिती तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायला विसरू नका.